आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. शिंदखेडा तालुक्यातील मौजे विखुर्ले येथील ग्रामदैवत माता भगवती मर्याई मातेचा वार्षिक यात्रा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मर्याई मातेच्या मंदिराची स्थापना दिनांक 17 ऑक्टोबर 1982 रोजी करण्यात आली होती. नवरात्रीत देवीची स्थापना केली जाते. तसेच अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या अष्टमीला दरवर्षी सालाबाधाप्रमाणे यात्रा भरविण्यात येते. नवसाला पावणारी देवी म्हणून मर्याई मातेची पंचक्रोशीत ख्याती आहे. यात्रेची सुरुवात पहाटे देवीची महापूजा व अभिषेकाने झाली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात ध्वज मिरवणूक काढण्यात आली. रात्री लोकनाट्य, तमाशा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी व खाऊच्या दुकानांमुळे यात्रेला विशेष रंगत आली होती. धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातून हजारो भाविक दाखल होतात. अनेकांनी नवल फेडण्यासाठी देवीला साडी, चोळी, नारळ अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले यांच्या संकल्पनेतून ओम साई कन्स्ट्रक्शनचे मालक जीभाऊ केदार, अविनाश रामराजे व राहुल बागले यांच्या सहकार्याने भाविकांसाठी मोफत थंड पाणी वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले. ग्रामपंचायत विखुर्ले व यात्रा कमिटीच्या वतीने पाणी, वीज, आरोग्य आणि वाहतूक यांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. मर्याई माता आमच्या गावाची राखणदार आहे. तिच्या यात्रेला पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने येतात, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. गावात पाणी वाटपचा कार्यक्रम नवनीत दादा बागले, अविनाश रामराज्य, राहुल बागले यांनी मोठ्या संख्येने पाणी वाटपचा कार्यक्रम केला. सकाळी 10 ते सायंकाळी 7-8 वाजेपर्यंत त्यांनी लोकांना पाण्याची ताण वाचवली आणि आता त्यांच्या पुढारपण राहो.